ज्येष्ठ शिक्षण महर्षी, माजी राज्यपाल आणि अशा अनेक पदव्या ज्यांच्याकडे होत्या ते डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं दुःखद निधन झालं आहे। वयाच्या 91व्या वर्षी कसबा बावडा येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। या निधनानंतर कोल्हापूर जिल्हा हा हळहळून गेला आहे। काँग्रेसचे एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबपमधून राजकीय प्रवास सुरू झाला। त्यानंतर आमदार आणि वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या निधनाने पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। कसबा बावडा इथल्याच त्यांच्या घराजवळ असणाऱ्या क्रीडांगणावर त्यांच्या अंत्यविधीची तयारी जी आहे ती आता या ठिकाणी करण्यात येत आहे। क्रीडांगणाच्या ठिकाणीच अंत्यसंस्कार पार पडणार आहेत आणि डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज आहे तिथून 4 वाजता यात्रेला सुरुवात होईल। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता ही अंत्ययात्रा या क्रीडांगणावर येणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। या ठिकाणी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आता सकाळपासून आता आपण पाहू शकतो की प्रचंड अशी तयारी करण्यात येत आहे। पाऊस देखील मोठ्या प्रमाणात पडत आहे आणि त्यामुळे चिखल देखील मोठ्या प्रमाणात झालेला आहे। या ठिकाणी येणाऱ्या VIP असेल किंवा नागरिकांची गैरसोय होऊ नये त्या दृष्टीने प्रचंड खबरदारी घेण्यात येत आहे। शामियाना उभारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर चबुतऱ्याच्या ठिकाणी देखील काम सध्या सुरू आहे। चिखल जो पडलेला आहे तो हटवण्याचं, त्या ठिकाणी मुरुम टाकण्याचं देखील, खडी टाकण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे आणि सायंकाळी 5 वाजता या क्रीडांगणावर डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सनदी, कोल्हापूर।